जास्त दिवस फॅमिली प्लॅनिंग ह्या फंदात पडू नये. म्हणजे लग्न झाल्यावर एक वर्ष दीड वर्षामध्ये लवकरात लवकर प्रेग्नन्सी प्लॅन करायला हवी. कारण की कुठल्याही गोष्टीचा एक पीक टाइम असतो. कुठल्याही जोडप्यासाठी लग्न झालंय, 2-3 वर्ष झालंय, प्रयत्न करून बाळ होत नाहीये. तर हे पचवणं थोडंफार अवघड असतं. ह्या विषयावरती लोकं मोकळेपणे बोलत नाही. मग ते आतून घुसमटत राहतात. सल्ला घेत जरी डॉक्टरांकडे गेले, तर यार तू फर्टिलिटी एक्सपर्टकडे कसं काय गेला होता? कुणी तिथं भेटलं वगैरे, तर ह्या गोष्टी ते लपवायचा प्रयत्न करतात, जे की चुकीचं आहे. तर वेळेत आपण त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जर तुम्हाला सपोज प्रेग्नन्सी राहत नाहीये, तर ते तपासणं फार गरजेचं आहे. म्हणजे कुठलं टोकाचं पाऊल उचलायच्या आधी पुरुष वंध्यत्व ही 100% असू शकतं. जोडप्यांचं थोडं वय जास्त असतं, तर त्यांनी काही टेस्ट असतात, डबल मार्कर वगैरे. तर अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये डाऊन सिंड्रोमचा धोकाही थोडा वाढलेला असतो. नमस्कार. व्हाईट कोट डायलॉग्स या आपल्या पॉडकास्टमध्ये हेल्थ विषयक पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत, जो वैयक्तिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्याही संवेदनशील असा आहे. तो म्हणजे IVF. IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन, म्हणजेच वंध्यत्व आणि त्या अनुषंगाने असणाऱ्या समस्या, त्याच्यावरचे उपचार, उपाय या सगळ्यांविषयी सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला माहिती देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी या विषयातले तज्ञ डॉक्टर सूर्यकांत पोफळे सर, जे ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये PhD आहेत आणि रेन IVF अँड वुमेन्स हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर इथे या हॉस्पिटलचे ते चीफ डिरेक्टर आणि एम्ब्रिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. अनेक वर्षांचा त्यांचा या विषयातला अभ्यास आहे, जाणकार आहेत. त्यांच्याकडनं आपण सविस्तरपणे याविषयी जाणून घेऊया. तर नमस्कार. नमस्कार. द व्हाईट कोट डायलॉग्स या पॉडकास्टमध्ये आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. तर हल्ली लग्न करण्याचे जे वय आहे, बरोबर. ते ही वास्तविकता आहे की थोडे उशिरा लग्न होत आहेत. हो. तर मग याचा प्रजनन क्षमतेवर काही परिणाम होतो का? हो, निश्चितच परिणाम होतो. कारण की त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. आपण बघायला पाहिजे, की लग्न नेमकं किती उशिरा होतंय. म्हणजे तुमचा जो वय आहे आता, जर जोडपं असेल समजा 25 ते 28 वर्ष वयामध्ये असेल, तर त्यांनी एवढं घाबरायची गरज नाही. तरीही ते लेट मॅरेजमध्येच कन्सिडर केलं जातं. आणि जोडपं जर सपोज एक 27 ते 32 ह्या वयामध्ये असेल, तर त्यांनी लवकरात लवकर एखाद्या फर्टिलिटी डॉक्टरशी किंवा त्यांच्या नियर बाय गायनेकॉलॉजिस्टशी, कुणी फॅमिली डॉक्टर असेल, तर त्यांच्या सल्ल्याने त्यांचं फर्टिलिटी चेकअप करून घेणं गरजेचं आहे. आणि अशा जोडप्यांना असा सल्ला दिला जातो लेट मॅरेजेसमध्ये, की त्यांनी जास्त दिवस फॅमिली प्लॅनिंग ह्या फंदात पडू नये. म्हणजे लग्न झाल्यावर एक वर्ष दीड वर्षामध्ये लवकरात लवकर प्रेग्नन्सी प्लॅन करायला हवी. कारण की कुठल्याही गोष्टीचा एक पीक टाईम असतो. म्हणजे जर आपण आता फर्टिलिटी विषयी बोलतोय, तर त्याच्यामध्ये एक पीक फर्टिलिटी जो पिरियड असतो, म्हणजे मुलगी असो किंवा मुलगा असो, यांचा असतो एक साधारणतः 20 वर्ष ते 25-26 वर्ष. तर त्याच्यानंतर जर आपण लग्न करत आहोत, तर ते निश्चितच लेट मॅरेजमध्ये कन्सिडर केलं जातं फर्टिलिटीच्या दृष्टीने. आणि मग अशा वेळेस काही जोडप्यांमध्ये इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम येऊ शकतो. प्रॉब्लेम आला तरी छोट्या-मोठ्या गोष्टी असतात. प्रत्येकालाच IVF केलं पाहिजे असं नाहीये. तर आजकाल खूप एडव्हान्स ट्रीटमेंट आहे ह्या गोष्टींसाठी. तर घाबरण्याचं कारण नाहीये तसं. पण लवकरात लवकर एक डॉक्टरांचं कन्सल्टेशन म्हणा किंवा काही बेसिक ब्लड टेस्ट असतात. ह्या गोष्टी करून घेऊन म्हणजे त्याने तुमचं हार्मोन लेव्हल कळतात. त्याच्यानंतर तुमच्या शरीरात काय परिस्थिती आहे ती कळते आणि तुम्हाला एक मानसिक समाधान मिळतं. म्हणजे आपण आता फर्टिलिटीच्या दृष्टीने आपण कोणत्या स्टेजला आहे हे तुम्हाला कळतं आणि मग त्या दृष्टीने तुमच्याकडे किती वेळ आहे किंवा नाहीये हे आपल्याला कळतं आणि मग त्या पद्धतीने पुढची ट्रीटमेंट घेता येते. बरोबर. येस. अ, तर मग आता बऱ्याच वेळेला असं होतं की काही जोडप्यांना त्यांचा इच्छा आहे, बाळ आपल्याला बरं. हवंय. हो, तर आपण त्यांना ते नैसर्गिक पद्धतीने होत नाहीये अजून. म्हणजे हो. ते थोडं वंध्यत्वाकडे आलेलं आहे, असं त्यांना जेव्हा वाटायला लागतं, हं. की त्यावेळी त्यांना एक वेगळी आत घुसमट म्हणा, एक खंत म्हणा, की एक भावनिक त्यांना त्रास येतो किंवा न्यूनगंड निर्माण होतो. हं. अशा वेळेला ह्या जोडप्यांनी ह्या परिस्थितीला सामोरं कसं जावं? म्हणजे तसं तर अवघड असतं. कुठल्याही जोडप्यासाठी लग्न झालंय, 2-3 वर्ष झालंय, प्रयत्न करून बाळ होत नाहीये. तर हे पचवणं थोडंफार अवघड असतं. कारण की आपण बघतो आपले आई-वडील असतील किंवा आपले आजी-आजोबा असतील किंवा जे मोठे असतील, त्यावेळेस इन्फर्टिलिटी हा प्रकार एवढा ऐकायला यायचा नाही. कारण की त्यावेळेसचं वातावरण, खानपान
सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या. आजकाल या गोष्टी वाढल्या आणि इन्फर्टिलिटीचा मेजर इश्यू असा आहे, की हे कुठल्या इन्शुरन्समध्ये कव्हर होत नाही. आत्ता काही कंपन्यांनी चालू केलंय, पण याला एक आजार म्हणून कन्सिडर करत नाही. इन्शुरन्स कंपनी असो किंवा अजून कुठल्या शासकीय योजनामध्ये आयव्हीएफ बसत नाही आणि ट्रीटमेंट थोडीशी महागडी आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांना असं वाटतं, कारण की आम्हाला प्रॅक्टिसमध्ये असं आढळून येतं, की जोडपे येतात, मग ते खर्च ऐकतात. थोडीशी महागडी ट्रीटमेंट असते, साधारणतः लाख, ₹1.5 लाख. काही-काही पेशंटचा थोडा प्रॉब्लेम वाढलेला असेल, तर 2 लाखापर्यंतही ट्रीटमेंट जाते. मग त्यांना अशा वेळेस असं वाटतं, यार माझ्या मित्राला तर लग्न झाल्यावर झालं होतं, त्याचा ₹1 खर्च नाही झाला. मला याच्यासाठी ₹2 लाख खर्च करायला लागताय. मग अशा वेळेस त्या पद्धतीने लोकं विचार करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी सामाजिक घुसमट आहे, ती निश्चितपणे होते. कारण की आपण जेव्हा समाजात वावरतो, आपण अशा रिजनमध्ये राहतो किंवा अशा कंट्रीमध्ये राहतो, जिकडे रुरल एरियाजमध्ये म्हणा, सब रुरल एरियाजमध्ये एवढी अवेअरनेस आणि डेव्हलपमेंटल थोडा इश्यू आहेच आहे आपल्याकडे. अजून ते आपल्याला नाकारता येत नाही. म्हणजे तेवढं अवेअरनेस नाहीये लोकांमध्ये. ह्या विषयावरती लोकं मोकळेपणे बोलत नाही. मग ते आतून-आतून घुसमटत राहतात, सल्ला घेत. जरी डॉक्टरांकडे गेले, तर "यार तू फर्टिलिटी एक्सपर्टकडे कसं काय गेला होता? कुणी तिथं भेटलं वगैरे." तर ह्या गोष्टी ते लपवायचा प्रयत्न करतात, जे की चुकीचं आहे. जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही डॉक्टरांना भेटणार, तेवढ्या लवकरात लवकर तुमची जी काही समस्या असेल, तिचं निदान होईल आणि हे जे सामाजिक प्रेशर आहे, त्याच्यापासून तुम्हाला दूर राहता येईल. हां, म्हणजे ते मनमोकळेपणाने हो. हा विषय बोलण्याचा आहे की नाही ह्या कन्फ्युजनमध्ये पण ह्या राहतात बरेच कन्फ्युजन जण. हो. त्यामध्ये बराच वेळ निघून जातो. त्यामध्येच वेळ निघून जातो पेशंटचा आणि मग ते असं होतं, की बायकांना जे कोणी आता शेजारी वगैरे असतील, तर मग त्यांची मुलं असतील, एखादी बाई असते. आता हे हे प्रॅक्टिकल गोष्टी आम्ही फेस करतो. म्हणजे एखादं पेशंट येतं, "सर माझ्या लग्नाला 6 वर्ष झाले. आता माझ्यासाठी खूप अवघड झालंय. मला जे म्हणजे सोसायटीतले लोकं किंवा बायका आहेत, त्यांच्या मुलाला मला घेऊ देत नाही." वगैरे, वगैरे. ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी स्पेशली माणसांपेक्षा, पुरुषांपेक्षा महिलांना जास्त. बायकांना जास्त फेस करावं लागतं. कारण पुरुष दिवसभर घराच्या बाहेर असतात. कामामध्ये महिलाही काम करतात आजकाल त्याच पद्धतीने करतात. पण तरी सुद्धा कंपॅरेटिव्हली महिलांना जास्त स्ट्रेस आहे या गोष्टीचा. अ, काही जोडपी अशी असतात, बरोबर. लग्नानंतर आपल्याला आत्ता मूल नकोय, हो. पण हवंय, आपण पुढच्या काळात घेणार बरोबर. आहोत. आता सब्जेक्ट टू तेच, की त्यांचं वय काय, त्यांनी लग्न केव्हा केलेलं आहे, हे सगळं बघता. हं, मग अशा वेळेला जरी त्यांना पुढच्या काळात घ्यायचा असेल चान्स, हं, तरी त्यांची इन्फर्टिलिटी जी हेल्थ आहे, त्याचा हं. त्यांनी तपासणी करून घ्यावी का? हो, निश्चितच तपासणी करून घ्यावी आणि अगेन की तुम्ही लग्न किती वयामध्ये करताय, तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जर तुम्हाला लग्नानंतर एकदा फर्टिलिटी चेकअप करून घेणे आणि त्यानंतर जर तुमचं सगळे हार्मोन लेव्हल्स, सगळे रिपोर्ट्स, सगळे नॉर्मल पॅरामीटर असतील, तर त्याच्यासाठी एक खूप सुंदर पर्याय आहे. आय-व्ही-एफ क्षेत्रामध्ये यू कॅन प्रिझर्व्ह युअर फर्टिलिटी. म्हणजे कसं? फर्टिलिटी प्रिझर्व्हेशन म्हणजे की oocyte जे स्त्रीबीज आपण ज्याला म्हणतो, ते आपण गोठवून ठेवू शकतो. म्हणजे सरकारी कायद्यानुसार जर आपण आज oocyte गोठवून ठेवले, तर ते तुम्ही 6 वर्षामध्ये कधीही वापरू शकता आणि बरं. पुरुष बीजही तसंच आहे. तर आपण ते गोठवून ठेवून सपोज मग तुम्हाला आता 2 वर्ष मूलबाळ होऊ द्यायचं नाहीये. तर मग तुम्ही आत्ता जर ते गोठवून ठेवलेले असतील, कारण की तुमचं शरीर आत्ता चांगलं आहे, तुमची हं. इम्युनिटी चांगली आहे, हार्मोनल पॅरामीटर सगळे व्यवस्थित, सगळी बॉडी नॉर्मल आहे. तर अशा वेळेस जी आपल्याला गॅमेट क्वालिटी भेटते. गॅमेट्स म्हणजे स्त्रीबीज आणि पुरुषबीज ज्याच्यापासून बाळ बनतं. जर आपण हे गॅमेट्स फ्रीज करून ठेवले, तर येणाऱ्या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही ते कधीही वापरून आणि त्यापासून अपत्यप्राप्ती करू शकता कुठलाही जोड. त्यामध्ये मग त्यांना त्यांची फर्टिलिटी हेल्थ खराब होती आहे किंवा नाही होते याचा जास्त स्ट्रेस घ्यायची गरज नाहीये. आणि मग जेव्हा आपण ते जोडपे अशी पद्धत निवडतात, की आता लग्न झालंय, अजून 4 वर्ष करिअरकडे लक्ष द्यायचंय, घर घ्यायचंय, गाडी घ्यायचंय वगैरे, वगैरे आणि मग नंतर बाळ होऊ देऊ. तर मग अशा जोडप्यांसाठी हा फार उत्तम पर्याय आहे, की मग त्यांना ह्या 4-5 वर्षामध्ये तो स्ट्रेस घ्यायची गरज नाही. मला मूल होईल का नाही होईल, होईल का नाही होईल. कारण की त्यांची फर्टिलिटी ऑलरेडी प्रिझर्व्ह आहे. जेव्हा त्यांना हवं असेल तेव्हा ते जाऊन त्यापासून बाळ तयार करून आणि मग एम्ब्रिओ ट्रान्सफर करून घेऊ शकता आणि त्यापासून त्यांना एक हेल्दी प्रेग्नन्सी हेल्दी राहू शकते. होऊ शकतं. हो, बरोबर आहे. हो, म्हणजे हो. तो स्ट्रेस पण नाही हो, राहत, की करियर आपल्याला त्यावेळेला ओरिएंटेड लोकांसाठी फर्टिलिटी प्रिझर्व्हेशन जे आहे, इट इस लाइक व्हेरी युजफुल थिंग फॉर देम. बरोबर आहे. म्हणजे तो जो हो. स्ट्रेसमधनं नंतर ते जाणार आहे, हो, तो हो. नक्कीच त्यांचा तो सेव्ह वाचतो. होतो, हो. वाचतो. तर वंध्यत्व होणं किंवा ते असणं, हं. हे याची
मुख्य कारण काय आहेत म्हणजे दोघांच्याही बाबतीत? कारण बरेचसे आहेत. असं एक कारण नाही आहे कुठलं कारण. फक्त वंध्यत्वच नाही, आजकालची जी लाईफस्टाईल आहे, त्यामध्ये सगळ्याच गोष्टी फार वाढल्या आहेत. बीपीचे पेशंट्स वाढले आहेत, शुगरचे वाढले आहेत. तरुण लोकांना हार्ट अटॅक होतोय. तर यामध्ये एक कारण नाही आहे. वंध्यत्वाचे मुख्य कारण म्हणजे काय, आजकाल पी-सी-ओ फार प्रमाणात झालंय मुलींना, ज्याच्यामध्ये बेकरी प्रॉडक्ट्सचं एक्सपोजर फार आहे. रिफाइंड ऑइलचं एक्सपोजर फार आहे आपल्याला. आपण शुगर अनअव्हॉइडेबल आहे आपल्या. आता काही लोकांनी बंद केली आहे, पण तरीसुद्धा अ, शुगर हा खूप रँडमली यूज होणारा प्रकार आहे आपल्या घरामध्ये. तर ह्या गोष्टींचं जेव्हा लहानपणापासून अनहेल्दी ईटिंग ज्याला म्हणतो आपण आणि एन्व्हायर्नमेंटल पण फॅक्टर त्याच्यात आहेच. त्याला आपण जास्त काही करू शकत नाही. जे आता पोल्युशन आहे, सगळ्या गोष्टी आहे आणि आपली लाईफस्टाईल आणि काही याच्यामध्ये जेनेटिक फॅक्टर सुद्धा असतात. तर मग ह्या सगळ्या गोष्टी मिळून ते इन्फर्टिलिटीकडे तयार होतं. म्हणजे पी-सी-ओएस म्हणजे पाळी वेळेवर न येणे. पुरुषांमध्ये वंध्यत्व असतं. काही पुरुष केमिकल फॅक्टरीजमध्ये काम करतात. काहींचं ड्रायव्हिंगचं काम असतात. 10-10, 12-12 तास बसून असतात. आय-टी सेक्टरमधले लोकं बसून असतात. अशा वेळेस काय होतं, त्यांच्या बॉडीतला थर्मिक इफेक्ट वाढतो आणि त्याच्यामुळे जे शुक्राणू आहेत, त्यांची मरण्याची जी स्पीड आहे, ती वाढते. म्हणजे थोडक्यात शुक्राणूचं जी हेल्थ आहे, ती खराब कमी. व्हायला लागते. आणि अशामुळे काय होतं, त्यांची फर्टिलिटीची ओव्हरऑल हेल्थ थोडी कमी-कमी होत जाते आणि जसं-जसं आपलं वय वाढेल, तर त्या पद्धतीने ग्रॅज्युअली थोडं-थोडं कमी होतं. आजकाल लो एएमएच म्हणजे फार कॉमन इश्यू आम्ही फेस करतोय. म्हणजे एकदम 24-25 वर्ष वयामध्ये एएमएच लेव्हल खूपच डाऊन झाली आहे. अशा वेळेस सुद्धा मग इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम येतो. तर असे बरेचसे कारणं आहेत त्याच्यामागे, ज्यामुळे पेशंटला इन्फर्टिलिटी होऊ शकते. तर वेळेत आपण त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की एकदा ते दुखणं मागं लागलं, म्हणजे मग त्याच्यातून तुमची सुटका होणं, हे थोडं सुटका होते म्हणजे पण ते ट्रीटमेंटकडे जावं लागतं मग तुम्हाला. नैसर्गिकरित्या थोडेफार प्रयत्न करूनही होऊ शकतं. काही पेशंट असेही असतात फक्त गोळ्या औषधावरतीच होतं. काहींचं आपल्याला आय-व्ही-एफ करावं लागतं. मग त्याच्यामध्ये तो एक्स्ट्रा कॉस्ट, एक्स्ट्रा मेंटल स्ट्रेस वगैरे, वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मग ॲड होतात. बरोबर. आणि ते येस. सगळ्यांना परवडतच असंही नाहीये. हो, बरोबर. म्हणून आपल्याकडे याचं म्हणजे शिक्षणच नाहीये खरं सांगायचं तर. हो, त्याच्यामुळे ह्या गोष्टींचं प्रमाण वाढतंय. प्रमाण. तर सर आता तुम्ही मगाशी म्हटलं, की हं. पुरुषांच्या बाबतीत पण जे वंध्यत्व असतं, हो. तर पुरुष शक्यतो बोलायला घाबरतात किंवा हं. लाजतात. तर मग त्यांच्यासाठी काही म्हणजे असं आय-व्ही-एफ सारखं काही तंत्र आहे का? तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? पुरुष बांधत्वही असतंच. म्हणजे आता आपल्याकडे कॉमन फॅक्ट्स असते. आपण बघतो पूर्वी, आजकाल तर कमी झालं. पूर्वीच्या काळामध्ये मूल-बाळ होत नाही, तर मग दुसरं लग्न करायचं. तर आम्ही असे पेशंट बघितले, की जे फिमेल पेशंट आहे, तिचे सगळे पॅरामीटर नॉर्मल आहेत आणि जे पुरुष वंध्यत्वामुळे त्यांना बाळ होत नाहीये. मग त्यांनी 1-2 मी असे 2-3 केस बघितले. आधी 2 लग्न झालेले आहे आणि मग नंतर ते हॉस्पिटलला आले. 2 लग्न होऊन तिसऱ्या बायकोला सुद्धा प्रेग्नन्सी राहत नाही. त्यानंतर ते इतक्या लेव्हलवरती आपल्याकडे इलिटरसी आहे ह्या बाबतीमध्ये. तर पुरुष वंध्यत्व हे निश्चितपणे असतं. जर तुम्हाला सपोज प्रेग्नन्सी राहत नाहीये, तर ते तपासणं फार गरजेचं आहे. म्हणजे कुठलं टोकाचं पाऊल उचलायच्या आधी पुरुष वंध्यत्व ही 100% असू शकतं आणि आजकाल जेवढं महिला वंध्यत्व आहे किंवा महिलांना जेवढे प्रॉब्लेम आहेत, तितक्याच प्रमाणात पुरुष वंध्यत्व सुद्धा आहे. म्हणजे लो स्पर्म काउंट, लो मोटिलिटी, शुक्राणूची मॉर्फोलॉजी खराब असणे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत किंवा मग शुक्राणू शरीरातून बाहेर आल्यानंतर त्यांचं सर्व्हायव्हल रेट कमी असणे, म्हणजे ते लवकर मरतात. तर मग अशा पद्धतीने जर असे काही प्रॉब्लेम्स असतील, तर याच्यावरती ट्रीटमेंट्स आहेत. काही गोळ्या औषधांनीही होतं. त्याच्यानंतर आय-व्ही-एफ हा एक उत्तम मार्ग आहेच आहे, जो तुम्हाला काही म्हणजे सुरुवातीच्या इनिशियल ट्रीटमेंट नंतर जर नसेल होत, थोड्याफार गोळ्या औषधाने, काउन्सिलिंगनी. काउन्सिलिंगचाही हा मेजर पार्ट असतो, की म्हणजे आपण डेज कॅल्क्युलेट करून देतो, की ह्या-ह्या पाळीच्या ह्या दिवशी तुम्ही संबंध ठेवा म्हणजे मग प्रेग्नन्सी राहील. त्याच्यानंतर पुढची स्टेप असते थोडेफार बेसिक मेडिसिन देऊन मग तुम्ही ट्राय करा. त्याच्यानंतर आणखी एक ॲडव्हान्स स्टेज असते आय-यू-आय. तर मग अशा पद्धतीने जर आपण गेलो, तर मग आपल्याला कारणं कळत चालतात आणि मग त्या पद्धतीने ट्रीटमेंट घेऊन प्रेग्नन्सी निश्चितपणे राहू शकते. म्हणजे थोडासा पुरुषांच्या बाबतीतला जो त्यांचा ॲक्सेप्टन्स आहे, की आम्हाला वंध्यत्व आहे, ह्या हां. थोडासा अजूनही बऱ्याच प्रमाणात नाहीये. हो, त्यामुळे हो. ह्या गोष्टी घडतात. आणि सॉरी.
ज्यांना पुरुष वंध्यत्व म्हणजे आहे, तो ॲक्सेप्टन्स जसं तुम्ही बोललात ते कमी आहेच आहे. पण जेव्हा ते डॉक्टरकडे जातात आणि त्यांना कळतं, की माझी जे सीमेन पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये लो फर्टिलिटी असा रिपोर्ट आलेला आहे. तर मग त्यांना असं वाटतं, की माझ्यात काहीतरी कमी आहे. म्हणजे कमी वगैरे काहीच नसते त्याच्यामध्ये. आता जसे बाकीच्या गोष्टी आहेत, जसं बाकी एखाद्या कुणाला थायरॉइड असतं, एखाद्याची पाठ दुखती, एखाद्याची कंबर दुखती किंवा मग कुणाला बीपी आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही असे पेशंट आहे, ज्यांचं स्पर्म काउंट कमी आहे. म्हणजे त्याच्यात कमी मानून घ्यायचं किंवा माझ्या पुरुषत्वामध्ये काहीतरी कमतरता आहे, तर ते चुकीचं आहे. तर तो गैरसमज जे पुरुष आहेत, त्यांनी काढून टाकणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये कमतरता म्हणजे असं नाहीये, की तुमच्यात काहीतरी फिजिकल कमी आहे किंवा तुम्ही काही मेंटल स्टेट बरोबर नाहीये. तर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये काही लिंक्ड नाहीयेत. अच्छा, म्हणजे हं. बाकीच्या आजारांप्रमाणे त्यांनी यांना हो, नॉर्मल. नॉर्मली बघावं. अ, तसं बऱ्याच ठिकाणी असं होतं, की जोडप्यामध्ये वंध्यत्व आहे. म्हणजे त्यांना होत नाही मूलबाळ. असं बरोबर. जेव्हा आपण हे होतो, त्यावेळेस ही प्रक्रिया मग हे ओळखण्याची किंवा यांचं वंध्यत्व आहे बाबा, आता त्याच्या पुढे आपल्याला जायचं, तर ती प्रक्रिया कशी असते? म्हणजे स्त्रीकडून असेल किंवा पुरुषासाठी असेल? नाही, आता म्हणजे कसं आहे, दोघंही आता बाळ म्हणजे हे दोघांचं मिळून असतं किंवा त्याला स्त्री बीज पाहिजे आणि पुरुष बीज पाहिजे. एखाद्या जोडप्याला जर प्रेग्नन्सी राहत नसेल, तर बऱ्याचदा काय होतं, पेशंट काय करतात, फक्त वाईफला पाठवून देतात, की जा आणि चेकअप करून ये. पण ते अर्धवट आहे. कारण की स्त्री बीज आणि पुरुष बीज असल्याशिवाय बाळ बनणारच नाही. त्याच्यामुळे दोघांनी जेव्हा पण तुम्ही डॉक्टरांच्या व्हिजिटला जाणार, तर तेव्हा दोघांनी जाणं हे फार महत्वाचं आहे. कारण की बाळ तुम्हाला दोघांना पाहिजे आणि ते तुमच्या दोघांच्या गॅमेट्सपासून बनणार आहे. बरोबर. म्हणजे शुक्राणू नसेल, तर फक्त अंड असून किंवा ओसाईट असून, काहीच उपयोग स्त्रीबीज नाही. असून काहीच उपयोग नाहीये. म्हणजे दोघंही तिथं प्रेझेंट असणं, फिजिकली, मेंटली आणि दोघांचा एकमेकांना सपोर्ट असणं. डॉक्टरच्या पहिल्या कन्सल्टेशनला दोघांनी सोबत जाणं हे फार महत्वाचं आहे. त्याच्यातून मग कळतं. कधी-कधी काय होतं, ब्लेम आपण ज्याला म्हणतो, की तसाही प्रकार आम्हाला बऱ्याच वेळेस आढळून येतो, की नाही तुझ्यामुळं होत नाही, हं. तुझ्यामुळं होत नाही वगैरे, वगैरे अशा. तर त्यामुळे दोघांनी जाणं हे फार महत्वाचं आहे आणि काय ॲक्चुअल परिस्थिती आहे, हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. म्हणजे दोघांच्याही हो. हेल्थसाठी सुद्धा ते खूप गरजेचं आहे येस, एकंदरीत. येस. तर तुम्ही एम्ब्रिओलॉजिस्ट आहात. बरोबर. तर हां. ह्या IVF प्रक्रियेमध्ये ॲज अ एम्ब्रिओलॉजिस्ट म्हणून तुमची काय भूमिका आहे? हो. तर एम्ब्रिओलॉजी लॅब जी प्रत्येक आय-व्ही-एफ सेंटरची किंवा आय-व्ही-एफ क्लिनिकची हार्ट ऑफ द हॉस्पिटल ज्याला म्हणतो, जिथे लॅबमध्ये आपण बाळ बनवतो. म्हणजे जे आता एखाद्या पेशंटला वंध्यत्व आहे, तर मग त्यांचं जे बाळ बनण्याची प्रक्रिया आहे, ती एम्ब्रिओलॉजी लॅबमध्ये होते. आणि त्या एम्ब्रिओलॉजी लॅबचा जो इन्चार्ज म्हणा किंवा तिथे बाळ बनवणारा जो डायरेक्टर आहे, तो म्हणजे एम्ब्रिओलॉजिस्ट असतो. तर ते फार महत्वाचं आहे, की एम्ब्रिओलॉजिस्ट जो आहे, की इनिशियल जे 5 डेज आहे, फ्रॉम ओव्ह्यूम पिकअप टू ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर. तर तेवढ्या वेळेमध्ये तुमच्या लॅबचं मेंटेनन्स असेल, तुमच्या एम्ब्रिओलॉजिस्टचं काय क्वालिफिकेशन आहे, त्यानंतर त्यांचा एक्सपिरियन्स किती आहे, त्यांचा इक्सीवरती किती सॉफ्ट हँड आहे. ब्लास्टोसिस्ट कल्चर एक फार महत्वाची गोष्ट आहे. ब्लास्टोसिस्ट म्हणजे 5व्या दिवशीचा गर्भ, ज्याला आपण ब्लास्टोसिस्ट म्हणतो. तर युजुअली 5व्या दिवशीचा गर्भ आपण गर्भपिशवीमध्ये सोडतो आणि मग त्यापासून त्याची वाढ होऊन आणि मग 9 महिन्यानंतर बाळ होतं. तर हे इनिशियल डेजमध्ये जे ते गर्भ तयार करण्याची जी प्रक्रिया आहे, ते सगळं एम्ब्रिओलॉजिस्ट करतात. तर त्या दृष्टीने जर आपल्याला चांगला एम्ब्रिओलॉजिस्ट असेल एखाद्या क्लिनिकमध्ये, ज्यांचा एक्सपिरियन्स आहे, गुड क्वालिफिकेशन आहे, तर तसा क्लिनिक निवडणं फार महत्त्वाचं आहे. आणि लॅबची एअर क्वालिटी आणि त्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे, की तुमचा जो एम्ब्रिओलॉजिस्ट आहे, हाऊ सॉफ्ट ही इज ऑन हिज वर्क. आणि एम्ब्रिओलॉजी म्हणजे फार अशी मायन्यूट गोष्टींमध्ये आपल्याला करावं लागतं. कारण की जे ह्युमन गॅमेट्स आहेत, ते आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. तर हे सगळं मायक्रोस्कोपिकली आपल्याला एकदम डेडिकेटेडली सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागतात. कारण की ती ती जी अशी जागा आहे आणि तो जो माणूस आहे जिथे काम करणारा एम्ब्रिओलॉजिस्ट, तो बाळ बनवतोय. म्हणजे आणि बरोबर. त्याच्यात तो सीरियस असणं आणि तो स्किलफुल असणं हे फार महत्वाचं आहे. कारण की त्यामध्ये पेशंटचा ₹1,50,000, ₹2,00,000, ₹1,00,000 ही कॉस्ट सुद्धा असोसिएटेड असते. म्हणजे जर तिथं काही हलगर्जीपणा होत असेल, तर मग ते एक त्यानी तुमचं क्लिनिकचंही नाव खराब होतं, पेशंटचाही रिझल्ट खराब होतो आणि त्यानंतर पेशंटचा पैसा वाया जातो. पैशापेक्षा जास्त जी स्ट्रेस लेव्हल येते पेशंटला, जर तुमचा पेशंटचा रिपोर्ट निगेटिव्ह आला, तर त्यापासून जो स्ट्रेस लेव्हल येतो,
तो फार मुश्किल असतो हँडल करणं. बिइंग अ क्लिनिशियन ऑल्सो, की पेशंटला काउन्सिल करणं, रिपोर्ट कशामुळे निगेटिव्ह आला, काय आलं. तर या दृष्टीने तुमचा एम्ब्रिओलॉजी पार्ट हा स्ट्राँग असणं फार महत्वाचं. कारण की तिथूनच सुरुवात होते. जर तो बेस आहे, तो बेस पक्का असेल, तरच मग तुमचं पुढे बाळ चांगलं बनेल. ते 9 महिने गर्भपिशवीत चांगलं राहील आणि मग त्यापासून बाळ तयार होईल. त्यामध्ये तुमचं स्पर्म सिलेक्शन असेल इक्सी करतांनी, oocyte सिलेक्शन असेल, तुमचं हँडलिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी फार मॅटर करतात. तर मग आता ह्या ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या, हो. ह्याच गोष्टीचा विचार करावा का त्यांनी एखाद्या आता आय-व्ही-एफ करायचं हे ठरवलं काही बरोबर. म्हणजे काही एज्युकेटेड असतात त्याच्यामध्ये त्यांना माहिती आहे की आपल्याला आय-व्ही-एफ कडे जायचंय. तर बरोबर. अशा वेळेला त्यांनी क्लिनिक निवडताना हं. तुम्ही ज्या सांगितल्या आता ह्या बाबी आहेतच. त्याच्या व्यतिरिक्त अजून काही बाबींचा विचार करावा? हो, हो. निश्चितच विचार करावा कारण इट इज अ टीम वर्क. तुमचा एम्ब्रिओलॉजिस्ट कितीही चांगला असला किंवा तुमचा गायनेकॉलॉजिस्ट कितीही चांगला असला, तरी सुद्धा तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर मॅटर करतं. तुमच्या लॅबमध्ये कुठले इक्विपमेंट्स आहेत, ते अप टू द मार्क आहे की नाही आहे. त्याचं कॅलिब्रेशन व्यवस्थित प्रॉपरली होतंय की नाही होतंय. कारण की जे गॅमेट्स आहे ह्युमन गॅमेट्स, दे आर हायली इन्सेन्सिटिव्ह टू द लाईट अल्सो, टू द गॅस अल्सो अँड बरोबर. मेनी अदर थिंग्स अल्सो. तर ते हायली सेन्सिटिव्ह असतात. तर त्याच्यामध्ये तुमचं हॉस्पिटलचं जे क्लीनिंग आहे, म्हणजे आय-व्ही-एफमध्ये आम्ही फ्लोअर क्लीनिंगसाठी वगैरे ते जे वास येणारे प्रॉडक्ट असतात, ते सुद्धा आपण वापरू शकत नाही. म्हणजे तुमचा जो स्वीपर स्टाफ आहे, त्याच्यापासून तुमचा गायनेकॉलॉजिस्ट, एम्ब्रिओलॉजिस्ट सगळं एव्हरीवन इट इज अ हायली टीम वर्क. सगळ्यांचं कॉन्ट्रिब्युशन त्याच्यामध्ये फार अप टू द मार्क लागतं आणि मायन्यूट डिटेलिंग, क्लीनिंग क्लास 100 तुमचं लॅब पाहिजे. म्हणजे पार्टिकल काउंट जो आहे, तो अतिशय कमी पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आय-व्ही-एफच्या रिझल्टमध्ये फार मॅटर करतात आणि आजकाल स्टँडर्ड झालंय म्हणजे इंडियामध्ये आय-व्ही-एफला येऊन बरेच दिवस झाले. तर आता एम्ब्रिओलॉजिस्ट असतील, गायनेकॉलॉजिस्ट असतील किंवा जे एक्सपिरियन्स नर्सिंग स्टाफ असेल, तर यांना आता थोडंसं स्टँडर्डाइज झाले सगळे प्रोटोकॉल. तर त्यामुळे आजकाल एवढं अवघड जात नाही. पण तरीसुद्धा जर आपण त्या मायन्यूट डिटेलिंग मिस केल्या, तर मग आपले रिझल्ट खराब होऊ शकतात. बरोबर. म्हणजे हो, खूप हो. अगदी राइट. मीन लेव्हलवर याचा विचार केला जातो. तेव्हा येस. ते हो. आउटकम मिळतं येस. आणि तो आनंद तुम्हालाही आणि त्यांनाही असतो. हो. तर सर तुम्ही आता एम्ब्रिओलॉजिस्ट आहात, ही इथपर्यंत प्रोसेस झाली सगळी. बरोबर. तर जेव्हा त्याचं गर्भाशयामध्ये तो एम्ब्रिओ किंवा गॅमेट्स सोडला जातो, तर 9 महिन्यापर्यंत सुद्धा तुमचं म्हणजे त्याची असेसमेंट चालू असते म्हणजे त्यांनी तुमच्या पूर्ण अंडर गाईडन्स राहायला पाहिजे? पेशंटनी त्यानंतर एम्ब्रिओलॉजिस्टच्या गाईडन्समध्ये राहण्याची गरज नाहीये. कारण की त्यानंतरची जी प्रोसेस आहे त्याला आपण ए-एन-सी म्हणतो. म्हणजे प्रेग्नन्सी राहिल्यानंतर तुमचं जे सोनोग्राफी असतील, त्याच्यानंतर प्रेग्नन्सी राहिली आता, पण त्याला सपोर्ट करण्यासाठी जे मेडिसिन्स वगैरे असतील, तुमचे स्कॅन्स असतील, एंटी स्कॅन असेल, एनामोली स्कॅन असेल, तर मग हे सगळं गायनेकॉलॉजिकल पार्ट आहे. तर मग त्यामध्ये तुमचे ज्या क्लिनिकमध्ये ट्रीटमेंट चालू आहे, तर त्यांच्या सल्ल्याने तुम्ही पुढची ए-एन-सी ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. तर बरं. म्हणजे आता कधी-कधी तुमचे ट्विन्स असू शकतात, सिंगल बेबी असू शकतो. मग त्याच्यात काही रिस्क असोसिएटेड असू शकतात किंवा ज्या जोडप्यांचं थोडं वय जास्त असतं, तर त्यांनी काही टेस्ट असतात डबल मार्कर वगैरे. तर अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये डाउन सिंड्रोमचा धोकाही थोडा वाढलेला असतो. म्हणजे ज्यांचं वय जास्त असेल, त्यांच्यामध्ये म्युटेशन्स येण्याची शक्यता असते. जर आपण एक साधारणतः कन्सिडर केलं 35शी नंतर डाउन सिंड्रोमचा धोका थोडा वाढतो. म्हणजे मतिमंद बाळ होणे वगैरे. तर ते डॉक्टरांच्या सल्ल्याने सगळी ट्रीटमेंट कंटिन्यू केलेलं कधीही बरं. म्हणजे मग शेवटी हो. ही टीम आलीच सर पुढे. येस. म्हणजे ती असेसमेंट आहे. हो. तो एनालिसिस शेवटपर्यंत त्यांचं येस. जोपर्यंत हं. बाळ येत नाही ह्या जगामध्ये तोपर्यंतची ही सगळी प्रोसेस आहे. येस. तोपर्यंत त्यांनी ती फॉलो केलीच पाहिजे. येस. तर आता तुमचं हॉस्पिटल जे आहे, हो. ते जवळपास आपल्या छत्रपती संभाजीनगरपासून काहीतरी 15-1 किलोमीटरवर आहे साधारण. हो, बरोबर. पण शहराच्या गोंगाटापासून दूर असं निसर्गरम्य वातावरणात तुम्ही ते बांधलेलं आहे, हो, हो. केलं. त्यामागे तुमची काय भावना आहे? त्याच्यामागची भावना म्हणजे असं आता माझ्या हॉस्पिटलचं नाव आहे रेन आय-व्ही-एफ अँड वुमेन्स हॉस्पिटल. आता रेन हे जे नाव आहे, लिंक टू पाऊस. पाऊस म्हणजे जेव्हा पाऊस जल जीवन आहे असं ज्याला आपण म्हणतो. पाऊस आणि आपलं काम जे आहे ते रिप्रोडक्शनचं आहे. म्हणजे ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांचं आपण रिप्रोडक्शनचं बेसिकली काम आहे. मूलबाळ होत नाही तर आपण
त्या पेशंटची ट्रीटमेंट करतो आणि जेव्हा पाऊस येतो, तेव्हाच नवीन गोष्टी पृथ्वीवरती उगतात. हिरवळ होते. सगळं चांगलं वातावरण होतं. शेतकऱ्यांची कामं तेव्हा चालू होतात, पीक वगैरे. तर मग रेन बेसिकली इट इज अ साइन ऑफ रिप्रोडक्शन. तर मग रेन हॉस्पिटल हे चालू करायचं, तर ते असं शहराच्या पोल्युटेड वातावरणामध्ये किंवा ट्रॅफिकचा खूप आवाज आहे आणि आपण ज्या सेक्टरमध्ये आहोत, आय-व्ही-एफ करतोय, याच्यामध्ये एअर क्वालिटी आणि क्लीनलीनेस हा फार महत्त्वाचा पार्ट आहे. म्हणून मग आता त्याच्यात चॅलेंजेस आले, की फॅमिली, फ्रेंड्स अजून सगळे, की "तू शहराच्या एवढं बाहेर हॉस्पिटल बांधताय, मग पेशंट येईल, नाही येईल?" म्हटलं, "ते माहीत नाही. आता बांधून बघता येईल, जे व्हायचं ते होईल." पण मला कॉन्फिडन्स आहे, की फार चांगले रिझल्ट्स येतील आणि जर अशा वातावरणामध्ये हॉस्पिटल असेल, तर तुमचं जे मेंटेनन्स आहे एअर क्वालिटीचं, जे तुम्हाला आर्टिफिशियली मेंटेन करावं लागतं शहरामध्ये. खूप वेगळ्या-वेगळ्या पद्धतीचे फिल्टर्स लावायला लागतात, एअर हँडलिंग युनिट लावायला लागतात. ते आपणही लावलेलं आहे. पण त्याच्यामध्ये जो एअर क्वालिटी आहे, ती मेंटेन करण्यासाठी जो स्ट्रगल शहरामध्ये लागतो, तो आम्हाला तिथे लागत नाही. कारण की एकदम छान वातावरण आहे आणि पेशंटलाही आय-व्ही-एफच्या पेशंटला प्रायव्हसी जी आहे, ती महत्त्वाची असते. जसं आपण आधी बोललो, की ते सोशल स्टिग्मा त्यांच्यामध्ये असतो, की आम्ही आय-व्ही-एफ केलंय किंवा करतोय, हे असं कोणाला त्यांना सांगायचं नसतं. बरोबर. तर मग अशा वेळेस त्यांना तिथे प्रायव्हसी सुद्धा भेटते आणि आपण प्युअरली आय-व्ही-एफ प्रॅक्टिस करतो. म्हणजे ते ओ-पी-डीमध्ये येऊन जरी बसले, तर ओ-पी-डीमध्ये 10 पेशंट बसलेले असतील, तर ते आय-व्ही-एफचेच असतील. म्हणजे मग जो समोरचा पेशंट आहे, त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने नाही बघणार. जर आपण असं एखादं ठिकाण आहे, जिथं मल्टिपल स्पेशालिटीजच्या ट्रीटमेंट होतात. मग ते थोडंसं घाबरतात. म्हणजे आता आपल्या ओ-पी-डीमध्ये जर पेशंट सगळे म्हणजे त्याच एकाच कारणासाठी आलेले एकाच असतील कारणासाठी सगळे. आलेले. मग तो त्यांना सेन्स ऑफ कॉन्फिडन्स येतो आणि आपल्या हॉस्पिटलचं जे वातावरण आहे, म्हणजे एकदम निवांत, शांत आणि तिथलं कुठलं पोल्युशन नाहीये, कुठला शहरातला ट्रॅफिकचा आवाज नाहीये, पार्किंगची समस्या नाहीये आणि त्यानंतर तिथे येऊन त्यांना असं थोडं फ्रेश वाटतं. म्हणजे शहरातले पेशंटही येतात ना, तर त्यांना 2 तास, 4 तास वेटही करावं लागलं, तर त्यांना वाटत नाही काही. ते खाली जाऊन बसतील, छान आरामात. त्यांना थोडं ऑक्सिजनचं एक्सपोजर तेही वाढतं आपल्या हॉस्पिटलमध्ये आणि सर, मग अशा पद्धतीने ते हॉस्पिटल तिकडे बांधण्याचा आपण निर्णय घेतला होता. तुमच्या मग हॉस्पिटलमध्ये सगळं पूर्ण टीम आहे म्हणजे एम्ब्रिओलॉजिस्ट पासून ते गायनेकॉलॉजिस्ट पर्यंत का 9 महिने येऊन त्यांनी तिथेच येऊन थांबलं पाहिजे, की एकदा सेट झालाय बाबा गर्भ आणि आता त्यांनी घरी गेलं तरी चालतं? म्हणजे काय पद्धत असते? काय प्रोसेस असते? हो. तर 9 महिने तिथेच राहण्याची गरज नाहीये. म्हणजे तसं कुठल्याच पेशंटला रिकमेंडेड नाही. अनलेस अंटिल एखादा पेशंट खूपच हाय रिस्क आहे, गर्भपिशवीचं तोंड खूपच लवकर उघडलेलं आहे. तर अशा पेशंटला बेड रेस्ट लागू शकते किंवा काही दिवसांचं ॲडमिशन लागू शकते. पण 9 मंथ्स हॉस्पिटलमध्येच राहणं हे रिकमेंडेड नाहीये. बरं. आता सर शेवटी जाता-जाता ज्यांना ह्या प्रश्नाला सामोरं जावं लागतंय, जी जोडपी आहेत हो. आणि ज्यांच्या कोणाच्याही मनामध्ये आज थोडा जरी न्यूनगंड असेल, तो जरी आपल्या या पॉडकास्टच्या निमित्ताने दूर झाला आणि त्यांच्यामध्ये एक वेगळी सकारात्मकता आली ह्या दृष्टीनं. त्यांच्या आशा पल्लवित झाल्या, की नाही बाबा आपण यापासून घाबरण्याची गरज नाहीये. तर हं. अशा सगळ्यांना तुम्ही आता काय संदेश द्याल? सगळ्यांना माझा एकच संदेश असेल, जरी आपल्याला वंध्यत्व असेल, त्याच्यामध्ये माझी काहीतरी चुकी आहे किंवा माझ्या पार्टनरमध्ये काहीतरी कमतरता आहे किंवा आमच्या दोघांमध्ये काहीतरी कमतरता आहे. हे पहिलं मनातनं काढून टाकायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आय-व्ही-एफ खूप पेनफुल आहे. ही एक जी धारणा आहे लोकांमध्ये ती चुकीची आहे. सगळं 1-2दा तुम्हाला ओ-टी लागते. जर गर्भपिशवीची चाचणी करायची गरज पडेल असेल, तर तेव्हा तुम्हाला ओ-टी ॲडमिशन लागतं आणि ऊ-साईड पिकअपच्या वेळेस ओ-टी ॲडमिशन लागतं. तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही 2 दिवस, 4 दिवस ॲडमिशनची गरज पडत नाही. तुम्हाला कुठला टाका लागत नाही किंवा काही ऑपरेशनची गरज पडत नाही. ह्या गोष्टी सगळ्या दुर्बीणद्वारे किंवा स्कोपद्वारे अल्ट्रासाउंड गाईडेड ह्या गोष्टी होतात. तर ते पेनफुल आहे, हा एक गैरसमज लोकांमध्ये आहे. तो एक दूर करणं महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट त्याच्यात एक अशी आहे, की लोकांना युजुअली पेशंटला असं वाटतं, जे खेडेगावातले वगैरे पेशंट असतात, आय-व्ही-एफनी जे बाळ होतं, ते नैसर्गिक बाळांपेक्षा काहीतरी वेगळं असतं. तर ही धारणा अत्यंत चुकीची आहे. कारण की आय-व्ही-एफ म्हणजे
ज्या जोडप्यांना मूलबाळ होत नाही, आपण त्यांना थोडा एक सपोर्ट देतो. जस्ट प्रेग्नंट राहण्यासाठी सपोर्ट देतो. त्याच्यामध्ये त्यांचेच गॅमेट्स वापरले जातात. स्त्री बीजही त्यांचं असतं, पुरुष बीजही त्यांचं असतं, बाळ पूर्ण त्यांचं असतं. तर आणि फक्त पहिले 5 दिवस ते बाळ आपल्या लॅबमध्ये वाढतं. त्यानंतर त्यांच्या गर्भपिशवीत बाळ वाढणार, त्यांचे संस्कार असणार, बाळ त्यांच्यासारखंच दिसणार. तर ही गोष्ट एक जी धारणा आहे, की ती चुकीची आहे. नैसर्गिक बाळापेक्षा हे बाळ काहीतरी वेगळं असतं. आणखी एक जी धारणा आहे, की जे IVFचं बाळ म्हणजे इंजेक्शनचं बाळ असतं. आता आमच्याशी बरेच पेशंट असे एन्काउंटर होतात, की डॉक्टर नाही हे इंजेक्शनपासून तयार झालेलं असतं. तर तसं कुठलं इंजेक्शन नाहीये खरं म्हणजे, की त्यानी बाळ तयार होईल असं. तर ही एक चुकीची धारणा आहे. तर म्हणजे आपसात चर्चा केल्यापेक्षा आणि बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये इव्हन आमच्या हॉस्पिटलमध्ये फ्री कन्सल्टेशन असतं. बऱ्याचशा हॉस्पिटल जे आहेत तिकडे फ्री कन्सल्टेशन असतं. आपसात मैत्रिणीमध्ये, मित्रांमध्ये ज्यांना अर्ध नॉलेज आहे, अर्ध नाही आहे, अशांमध्ये चर्चा केल्यापेक्षा एखाद्या एक्सपर्टला जाऊन जर दाखवलं, तर ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि थ्रूआउट द ट्रीटमेंट तुम्हाला एकही दिवस ॲडमिट राहायची गरज पडत नाही. म्हणजे 99.9% पेशंटची जी आहे, ही सगळी डे केअरची ट्रीटमेंट आहे. म्हणजे तुम्ही वर्किंग जरी असाल, तर तुमचं वर्क शेड्यूल हॅम्पर करायची गरज नाहीये. त्या पद्धतीने कस्टमाइज करूनही तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकतात. असे बरेच जोडपे आपल्याकडे येतात, की "सर आम्ही वर्किंग आहोत, मग वेळ मिळत नाही किंवा संडेलाच असतं. मग आम्ही सोनोग्राफीला इतक्या वेळेस येऊ शकत नाही." तर अशा पद्धतीने त्यांची ट्रीटमेंट आपल्याला अरेंज करतात. कारण की इट इज अ इलेक्टिव्ह ट्रीटमेंट. हे काही इमर्जन्सी नाहीये. म्हणजे तुम्हाला लगेच काहीतरी झालं आणि तुम्ही हॉस्पिटलला यायचं असं नाहीये. हे इलेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे. तर तुमच्या सवडीनुसार हां, थोडा वेळ तर तुम्हाला द्यायलाच लागेल. म्हणजे इतकंही इलेक्टिव्ह नाही, की तुम्ही एकदाही हॉस्पिटलला येणार नाही आणि मग तुम्हाला बाळ पाहिजे, असं नाही होत. पण ॲट लीस्ट थ्रूआउट द ट्रीटमेंट तुम्हाला 2 ते 3 वेळा मिनिमम हॉस्पिटलला यावं लागतं आणि ज्यांच्याकडे सवड आहे, अशा पेशंटना रिकमेंडेड आहे, की त्यांच्या 8-10 व्हिजिट्स होतात. पण पॉसिबल आहे. ठीक आहे सर. यामुळे आता बऱ्याच गोष्टी ज्या गैरसमजच होता, हो. तो बऱ्यापैकी दूर झाला असेल. कारण येस. वर्किंग दोन्ही असल्यामुळे बऱ्याच हो. वेळेला ह्या गोष्टींना सामोरं जावं लागतं आणि त्यांना हं, असं वाटतं, की आता आपण वेळच नाही देऊ शकणार आहे. हं. त्याच्यामुळे ते आज जाऊ, उद्या जाऊ, ते त्यांच्याकडनं जे ट्रीटमेंटसाठी म्हणा किंवा कन्सल्टेशनसाठी येणं होत नाहीये. हो. तर ते सुद्धा तो भ्रम तुम्ही दूर केला. आणि एक पॉइंट असा ॲड करायचा होता, की लाइक आजकाल बरेचसे हॉस्पिटल आहेत. इव्हन आम्ही सुद्धा जे बेसिक फर्टिलिटी इव्हॅल्युएशन आहे, ते तुम्ही होम व्हिजिट करून सुद्धा करून घेऊ शकता. म्हणजे जे पॅथॉलॉजिस्ट वगैरे जे आहेत, जसं तुमचे ब्लड टेस्ट करण्यासाठी घरी येतात. स्कॅन वगैरे घरी करणं पॉसिबल नाहीये. पण बेसिक तुमचे जे ब्लड टेस्ट वगैरे आहेत, तर तुम्ही घरूनही अवेल करू शकता. जर टाईमच नसेल, तर मग ते बेसिक जी फर्टिलिटी इव्हॅल्युएशन आहे, ते तुम्ही घरूनही करू शकता. सर होम फर्टिलिटी इव्हॅल्युएशन ही जी टर्म आहे, तर यासाठी सगळ्या या बिझी जोडप्यांसाठी काय उपाय आहे? होम फर्टिलिटी इव्हॅल्युएशन म्हणजे काय? ज्यांच्याकडे आता वेळेचा खूपच अभाव आहे आणि त्यांना एक बेसिक फर्टिलिटी चेकअप करून घ्यायचा आहे. जशा बेसिक रक्ताच्या तपासण्या असतात दोघांच्याही. तर आणि यामध्ये मग जे क्लिनिकमधून जो स्टाफ आहे पॅथॉलॉजिस्ट, तर ते घरी येऊन तुमचं ब्लड सॅम्पल वगैरे कलेक्ट करून आणि मग त्याचे रिपोर्ट तुम्हाला तुमच्या ईमेलवरती किंवा WhatsAppवरती डॉक्टर क्लिनिकमध्ये बघतील आणि त्यानंतर ते रिपोर्ट तुम्हाला तुमच्या ईमेलवरती किंवा WhatsAppवरती पाठवल्या जातील. जेणेकरून जे बेसिक इव्हॅल्युएशन जे आहे, अत्यंत प्रायमरी इव्हॅल्युएशन ज्याला म्हणतात, ज्याच्यामध्ये तुमचं हार्मोन लेव्हल्स बेसिकली आपल्याला कळतात. तर ते इव्हॅल्युएशन तुम्ही घरूनही अवेल करू शकतात. बरेचसे हॉस्पिटल जसं आम्ही पण आहोत किंवा अजूनही हॉस्पिटल्स आहेत, ही फॅसिलिटी अवेल करतात. म्हणजे अत्यंत बिझी जोडपे आहेत, ज्यांना एक बेसिक काहीतरी जाणून घ्यायचं आहे, पण वेळेअभावी हॉस्पिटलला जाणं होत नाही. किंवा मग अजून काही कारणामुळे हॉस्पिटलला जायचं नाहीये. तर एक बेसिक इव्हॅल्युएशन ते करून घेऊन त्यांच्या ज्या शंका आहेत, त्या दूर करू शकतात. मंडळी, डॉक्टर सूर्यकांत पोफळे सरांकडनं आपण अतिशय महत्त्वाची आणि बऱ्याच जणांना सामान्य लोकांना माहिती नसलेली अगदी बंधत्व आणि त्याच्यावरचे उपचार म्हणजेच IVF या ट्रीटमेंटविषयी, या उपचारांविषयी आपण सविस्तरपणे माहिती घेतली आणि ती नक्कीच सगळ्यांसाठी अतिशय फायद्याची आणि महत्त्वपूर्ण अशी आहे. अशाच वेगवेगळ्या विषयांवर, वेगवेगळ्या समस्यांवर आम्ही घेऊन आलोय व्हाईट कोट डायलॉग्स हा पॉडकास्ट. तुमच्याही काही समस्या असतील, प्रश्न असतील, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. आम्ही ते घेण्याचा आणि त्यावर मार्गदर्शन करण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
पण आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.